हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. कसे सगळे टाकाटाक होप्स सगळे टाकाटाक असतील तर सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आपल्या शारीरिक यंत्रणेत थोडासा बिघाड झाला आहे गाईज, कारण की मी 2 दिवस झाले आजारी आहे, पण यंत्रणा काही सुधारायला मागत नाही आहे. शारीरिक लय असा विकनेस झालाय मला ऍक्च्युली. सो आता डॉक्टरकडे गेल्याशिवाय पर्याय नाही, कारण की परवा रविवारी जायचं एका मेन कामासाठी. सो ते काम असं पुढे ढकलूच शकत नाही, कारण की 28 वय आहे. त्याप्रमाणे समजून जा काय काम असेल ते. पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेल हळूहळू काय काम होतं ते. अजून परत त्या कामासाठी काय ते पॅन्ट आणि शर्ट घ्यायला पण जायचंय अजून. सो आधी पहिले डॉक्टरकडे जाऊन एक सुई मारून येऊया. आमच्या भावाला म्हटलं इथेच खाली आहे डॉक्टर, चालत जाऊया. ऐकत नाही आई, गाडीच पाहिजे भावाला आपल्या. पाय दुखतात माझे, लगेच तुझे पाय दुखायला लागले. एवढं म्हातारा झालास, 2 मिनिटं पण लागणार नाही चालत जायला. सो गाईज, त्यांनी डॉक्टरने मस्तपैकी एक सुई टोचला. तो आता सकाळपर्यंत बरं वाटेल असं वाटतंय मला. सो बघूया काय वाटतंय ते आता. डॉक्टरने सांगितलं डेंग्यूची लक्षणं. त्याने सांगितलं मग आता काय करायचं, तो म्हणतो ऍडमिट व्हा. पण मला वाटत नाही असं विकनेस. काय करूया? पण मला असं विकनेस नाही. मग काय करायचं? बोल. त्या हॉस्पिटलला जाऊया, तर ते ऍडमिट करून घेतली दोघांचं खाली. आता व्हिडिओ बंद कर. तुला व्हिडिओचा काय प्रॉब्लेम आहे? माझा प्रॉब्लेम बघायला तू सॉल्व्ह कर. काय करूया सांग. तुम्ही कधी ऐकलेलं सांगू? जाऊया का नको जाऊया ते सांग. कुठं? दिवाळीला. आता आता कुठल्या डॉक्टरकडे इंजेक्शन दिला. तो म्हटलं सकाळपर्यंत बघा दुखायचं वगैरे थांबते काय, नाही तर मग डेंग्यूची टेस्ट करायला लागेल असं म्हटलं. सकाळपर्यंत थांबायचं, परवा आता जाऊया. जायचं अंगावर काढणार. अरे मला काय माहिती, पण मला असा विकनेस नव्हता जास्त. मला वाटलं असं नॉर्मल असेल काहीतरी व्हायला. तू चल आवर पटपट, दीदी बनवील ना, आपण जाऊन येऊ मध्ये. मग ते दिलंच नाही. हा नको, तुझे तिचं काम आहे. टेस्ट करून येऊ फक्त. पॉझिटिव्ह आली तर थांबू, निगेटिव्ह आली तर येऊ रिटर्न. मग बाहेरच्या बाहेर जायचं. मग कशाला आलो? हा सांगायला तुला. हसतेस काय? अरे मी हसते, समजत नाही. चल आधी चल, तयार हो की नाही. असंच येतोय. काय करायचं, टेस्टच करून यायचंय फक्त. इथं असंच येतोय काय, कुठं लांब जायचं नाही ना. मामाच्या तिथं आहे. चल लगेच मामाच्या तिथं होतं. बघ तू आले तुम्ही जायचं काय करणार. अरे तिकडे नाही गेलो मी, इथं खाली हा साईल गेलो ते डॉक्टरकडे. हे दिसते बघ, साईल घेऊन आलं तीच पिशवी. हो मला सांग, ऐक नाही. मग आता तिथलं बाहेरच्या काय लगेच आता असतं जाऊ. आता माझ्या मनात आलं टेस्ट करावी. करायची सकाळपासून मुंबईचं काय रोज. परत तुला काहीतरी खोटं वाटत. तू सांग रे बस. तू व्हिडिओ बंद कर. अरे म्हणजे हिला खोटाच वाटतो. मला खोटं वाटत नाही. व्हिडिओ बंद कर. बस झाला. पण व्हिडिओचा काय तुला प्रॉब्लेम आहे? तू चल ना, निघ ना, लगेच जाऊन येऊ. मी कधी डॉक्टर बसून व्हिडिओ बनवतो खाली, डॉक्टरच्या इथे गेलो तिथं. पण
चल नको जाऊया, मी झोपीन मग आता. आमच्या आल्या मला तू काय ते उगाच मला हे करू नको हा. राहू दे, चल नाही जायचं तर मग राहू दे. तू फक्त उद्या म्हण माझ्याबरोबर कॅन्सल झाला म्हणून मी आताच म्हणतोय चल लगेच जाऊ. तू तयार होते. हा अरे मी असंच येतोय, खरंच येतोय असं. कपडे घरचे अरे शपथ मी असंच येतोय. त्या दिवशी मी असंच नव्हतो गेलो प्राजक्ताच्या ह्याला टेस्टला सीबीसीला. पुढे कपडे घेतलं. अरे सीबीसीला नव्हतो गेलो मी, नंतर ती आली तेव्हा गावाकडून इंजेक्शन द्यायला. अगे चल ना बाई, लगेच येऊ पटकन. टाइमपास नाही करते. अगं नंतर बनवीन ना. अरे पण आता चल सांगतोय ते हिला खोटंच वाटतोय. माझी ब्लॉग काय रोजच बनवतोय. आई शप माझी चप्पल अरे तुझी चप्पल चप्पल अगं खरं माझी चप्पल काय जोरात बोल. चल राहा, तुला खोटं वाटतं तर राहा. मग उद्या परवाचा प्रोग्राम कॅन्सल झाला की राहा. मग तर काही इकडे माझ्या मम्मीने असं मस्तपैकी खिमट बनवलाय. मी आजारी आहे म्हणून दाखवतो तुम्हाला. मीठ टाकून असं मस्तपैकी खिमट बनवलंय भाताचं. आणि इकडे तिच्यासाठी भाताची खीर बनवलाय गोडवाली. तिला खिमट आवडत नाही. पहिले आम्ही खिमट खायचो लय मीठ टाकून, एक नंबर टेस्टी लागतं. बोले तर एकदम झकास. दे ना मला थोडंसं खायला. मस्त गरम गरम. तू ठेचतेस काय? काजू बदाम. काजू बदाम गपची गपची एकटी फक्त खातेस. माझ्या ह्याच्यात पण काजू बदाम टाक. सगळी मस्त अशी गरमागरम खीर मम्मीने बनवले मीठ टाकून भाताची, एक नंबर टेस्टी. लहानपणी आम्हाला भरवायची मांडीवर.